नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकऱ्यांचे ओळखपत्र काढणे चालू आहे. अॅग्रिस्टेकच्या वेबसाईटवरून सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड काढणे बंधनकारक आहे. यापुढे येणाऱ्या सर्व योजनांचे असतील ते या फार्मर आयडी कार्डवरून तुम्हाला भेटतील. या पुढील जे पीएम किसानचे हप्ते ज्या शेतकऱ्यांना भेटतात ते सर्व या फार्मर आयडी ज्यांची डेव्हलप झाली, ज्यांनी फार्मर आयडी काढली अशा शेतकऱ्यांना यापुढे पीएम किसानचे हप्ते 20व्या हप्त्यापासून जे हप्ते येणार आहेत ते या आयडी ज्या शेतकऱ्यांची झालेले आहेत त्यांनाच भेटणार आहेत. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली घर बसल्या ऑनलाईन सर्व्हिस आहे, ज्या सर्व्हिस मार्फत आपण घर बसल्या आमच्या सेंटरमधून आपले फार्मर आयडी कार्ड काढून घेऊ शकतात. ते अगदी एकदम नामात्र शुल्कामध्ये तुम्हाला घर बसल्या आमची सर्व्हिस भेटेल. आमचे व्हॉट्सअप ग्रुप किंवा आमचे टेलिग्राम ग्रुप किंवा डायरेक्ट व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला घर बसल्या कुठेही जायची गरज नाही. घर बसल्या फार्मर आयडी कार्ड काढून भेटेल. त्याची पीडीएफ तुम्हाला लगेच पाठवण्यात येईल व्हॉट्सअपला. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आता हा विषय झाला. तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढायचं असेल तर खूप महत्वाचा ग्लिच या वेबसाईटवर चालू आहे. खूप मोठे एरर या वेबसाईटवर येत आहेत. त्यातील एक महत्वाचा आणि मोठा एरर म्हणजे जे शेतकऱ्यांनी कधीही रजिस्ट्रेशन केले नाही या वेबसाईटवर त्यांचे ओटीपी न देता, आधारचा ओटीपी न देता ना मोबाईलचा ओटीपी देता या साईटवर त्यांचे व्हेरिफिकेशन झालेले, आधार व्हेरिफिकेशन पण झालेलं दाखवत आहे आणि मोबाईल व्हेरिफिकेशन झालेलं पण दाखवत आहे. आणि त्यानंतर त्यांना खाली फॉर्म भरताना एरर येत आहे. म्हणजे काही ठिकाणचे जे ऍड्रेस भरण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत, काहींना केरॉक मध्ये प्रॉब्लेम येत आहे, काहींना त्यांचे शेतीविषयी डॉक्युमेंट किंवा 7 गट नंबर निवडताना प्रॉब्लेम येत आहेत. अशा प्रकारचे प्रॉब्लेम जर तुमचं आधार व्हेरिफिकेशन आणि मोबाईल व्हेरिफिकेशनचा पहिलेच झाले असेल तर आपण या ठिकाणी एक स्टेटस पण एक स्क्रीनशॉट पण तुम्हाला लावण्याचा प्रयत्न करतो की अशा प्रकारचे जे एरर म्हणजे पहिल्यांदा तुम्ही कुठेही फॉर्म भरता न करता किंवा आधार ओटीपी न देता, मोबाईल ओटीपी न देता तुमचे आधार व्हेरिफिकेशन आणि मोबाईल व्हेरिफिकेशन ऑलरेडी झालेले आहे. तर या विषयावर खूप सारे शेतकऱ्यांची कमेंट आली की सर यावर काय पर्याय आहे का. जर तुमचा अशा प्रकारचा येत असेल तर सध्या तरी अजून साईटवर या विषयावर कोणताही पर्याय अवेलेबल झाला नाही. जेव्हा साईट अपडेट होईल तेव्हा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सेपरेट त्या विषयावर व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करा. जर असा एरर येत असेल तर कॉन्टॅक्ट करू नका आमच्याशी. असा एरर येत असेल तर तुमचं कार्ड कोणीही बनवू शकत नाही, तुमचं रजिस्ट्रेशन कोणीही करू शकत नाही. तुम्हाला थोडा दिवस थांबायला लागेल. असा ज्यांना एरर येते त्यांना थोडा काळ वाट पाहावीच लागणार. त्यानंतर तुमचं जे वेबसाईट अपडेट झाल्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन चालू होणार आहे. आता ज्यांना नवीन काढायचं आहे, ज्यांना काढायचंय ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आमचे सर्व कॉन्टॅक्ट डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जातील. तर लवकरात लवकर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी कार्ड काढून घ्यावे. आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. लवकरात लवकर तुम्हाला काही क्षणातच फार्मर आयडीची पीडीएफ तुम्हाला पाठवण्यात येईल. नंतर पेमेंटची रिक्वेस्ट तुम्हाला जे आहे ते करण्याचं सांगण्यात येईल. पहिल्यांदा तुमचं जे डिटेल आहे पीडीएफ आहे पाठवण्यात येईल, नंतर तुम्ही पेमेंट करू शकता. आणि ज्यांना एरर येत आहेत किंवा ज्यांना व्हेरिफिकेशनचं येत आहे की पहिल्यांदा व्हेरीफाय झालेले आहेत त्यांनी थोडा दिवस थांबावेच लागेल जोपर्यंत साईट व्यवस्थित चालत नाही तोपर्यंत. धन्यवाद.